मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याकरता आवश्यक ते सर्व उपाय करण्याकरता राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली। आरक्षणाविषयी विधानसभेत झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते। आरक्षण कोर्टाच्या निकषांवर टिकावं याकरता 2400 पानी पुरावे सादर करण्यात आले। या पुराव्यांच्या आधारे कोर्टात महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला नक्की आरक्षण मंजूर होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। त्याचप्रमाणे मूकमोर्चांविषयी मुख्यमंत्र्यांनी स्तुतिसुमनं उधळली। नियमित सुनावणीद्वारे लवकरात लवकर कोपर्डीचा खटला निकाली काढू असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। तसंच ॲट्रॉसिटी रद्द करण्याचा सरकारचा विचार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। राज्य सरकारचं हे कमिटमेंट आहे, हे कन्व्हिक्शन आहे की मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता आहे, ते आरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि त्याकरता राज्य सरकार पूर्णपणे कटिबद्ध होऊन पुढाकार घेऊन सर्व प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या या ठिकाणी करण्याकरता तयार आहे। गेले 1.5 वर्ष के सरकार शांत बसलं नव्हतं आणि अनेक संशोधक असतील, मोरे साहेब असतील, वेगवेगळ्या प्रकारचे संशोधक यांनी प्रचंड याच्यावर मेहनत केली आहे। आता जे डॉक्युमेंट 2700 पानाचं आपण तयार केलं इतकं कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे। जेव्हा आपण एससी किंवा एसटी मध्ये किंवा अशा प्रकारचं तत्सम कुठल्याही आरक्षणामध्ये ज्यावेळेस आपण रिकमेंडेशन पाठवतो त्या रिकमेंडेशन सोबत एक संशोधन पाठवावं लागतं आणि त्या संशोधनानं हे प्रूव्ह करावं लागतं की बाबा हा समाज एससीत येतो, हा समाज एसटीत येतो, एससी एसटीला हे कंपल्सरी आहे। आता ज्यावेळी आपण रिकमेंडेशन पाठवलं, रिकमेंडेशन तर पाठवलं पण त्याच्यासोबत आपण बार्टीचा एक अहवाल पाठवला संशोधनाचा, आणि तो अहवाल काय होता? तो अहवाल असा होता की हा समाज यात बसत नाही, याचं कुठलंही साधर्म्य नाही, याच्या चालीरीती वेगळ्या आहेत आणि त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण देता येणार नाही, अशा प्रकारचा अहवाल हा, आणि त्याच्यावर रिकमेंडेशन लेटर काय? धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण द्या। असं आहे, मी पण हे करू शकलो असतो, मी पण सांगितलं असं नाही, मी पहिल्या कॅबिनेटमध्ये सांगितलं, मला काय तुमच्यासारखं एक रिकमेंडेशन करून पाठवून दिलं असतं, मी तर मोकळा झालो असतो, समाजाचं भलं झालं नसतं। ॲट्रॉसिटीच्या गैरवापराच्या संदर्भातला विषय आलेला आहे, त्याची काही माहिती देखील आम्ही घेतो की किती केसेसमध्ये खरोखर झालाय का, झालं असेल तर कुठे झालाय, कुठल्या प्रकारच्या केसेसमध्ये झालाय, कुठल्या जिल्ह्यामध्ये झालाय। आणि मला असं वाटतं की मी त्याच्या पलीकडे जाऊन म्हणतो की या संदर्भात या सभागृहाची आपण एक समिती तयार करू की ज्या समितीमध्ये किमान 40% हे एससी आणि एसटी असले पाहिजेत। आणि या समितीने आम्हाला कायद्याचा रिव्ह्यू करायचा नाहीये, पण कुठे गैरउपयोग होतोय का याचा विचार केला पाहिजे। होत असेल तर समाजाला विश्वासात घेऊन, नेत्यांना विश्वासात घेऊन तो टाळता कसा येईल याचा विचार केला पाहिजे। आणि त्या माध्यमातून आपल्या समोरचे प्रश्न हे भांडणातनं नाही, हे मोर्चातनं नाही, तर हे आम्ही सामंजस्यातनं सोडवू शकतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।